गुड इव्हनिंग गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. हा पार्ट आहे 2 लोणावळा ब्लॉगचा. जे आम्ही कोरीगर फोर्टला गेलेलो सकाळी, तर ते व्हिडिओ खूप मोठा झाला. म्हणजे सकाळपासून ते दुपारपर्यंत सगळा कोरीगर फोर्ट तुम्ही बघितला असेल आधीच्या ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये आम्ही आता इव्हिनिंगला इथे थांबलो आहे. तर आम्ही बंगलो बुक केला आहे स्काय विला करून. तर त्या बंगलोचं मी पूर्ण तुम्हाला दाखवेन, पूर्ण रिव्ह्यू देईन कसं काय काय आहे. हे हल्लं. तर आता आम्ही जिथे बसलोय तो बेडरूम आहे 4 जणांचा. तर तुम्ही बघाल तर हे इथं बसले, हे 2 जणांचा बेडरूम आहे आणि इथे हा 2 जणांचा, असं 4 जणांचा आहे. टोटल बंगलोमध्ये आम्ही 13 लोक आहेत. तर हा बेडरूम आहे. तर दाखवूया ये. तर हा बेडरूम आहे, हा आहे टॉयलेट बाथरूम. तर हा बघा केवढा मोठा बेडरूम आहे बघा, मस्त. आम्ही 14 जण राहतो याच्यामध्ये, तसे 13 जण आहेत. तर तुम्हाला बाहेर पण दाखवतो तसं. मग गाईज तुम्हाला आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो. रूमचा तर तुम्ही बघितलं असेल. आता बाहेर बघूया, तुम्हाला बाहेरचा दाखवतो. तर बाहेर इथे गेलो तर बाहेर इथे एक हॉल आहे. हा हे बघा हॉल आहे आणि इथे टेबल टेनिसचा कोर्ट आहे. इथे राज आणि हे लोक टेबल टेनिस खेळत आहेत. आणि इथे वरती एक पूर्ण हॉल टाईप आहे आणि तिकडे 2 बेडरूम आहेत, ते पण दाखवतो. पण त्याच्या आधी इथे जेवणाचा टेबल आहे आपला आणि इथे हा मोठा किचन आहे. तुम्हाला येऊन तुम्ही जेवण करू शकता. तर इथे हा फुल मोठा किचन आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये जेवण वगैरे तुम्हाला ज्या हां आम्ही बार्बिक्यू वगैरे चिकन आणले, तर आम्ही इथे बार्बिक्यू करू. आता बाहेरचा वगैरे दाखवतो स्विमिंग पूल आणि त्याआधी 2 बेडरूम दाखवतो. पोचा किती पोचा नाही चलेगा, नो इश्यूज. तर पहिलं बाहेरचं बेड हा इथे आहे. स्विमिंग पूल पूर्ण स्विमिंग पूलमध्येच आहे. तर हा स्विमिंग पूल आहे. इकडे बाथटब आहे, म्हणजे एवढा ॲक्च्युली छोटा आहे ना हा. ह्याचा डोका पडला, तर खूप छोटा आहे. तर आम्हाला वाटलेलं मोठा असेल, पण इथे बाहेरचा व्ह्यू बघा. तर बाहेरच्या व्ह्यूकडे आपण येऊयाच. पहिलं वरती पण बेडरूम आहे, ते पण तुम्हाला दाखवू आम्ही. वरती पण आमच्याकडे सेम एक बेडरूम आहे आणि एक 4 जणांचं आहे, कपल्सचं आहे, 2 जणांचं आहे. हां, तर वरती सेम बेडरूम आहे. एकदा तुम्हाला दाखवतो. एक वरती पण दाखवतो तुम्हाला बेडरूम. भूमीबाई आणि राजबाईमध्ये गेम चालू आहे. सुपरमॅन मध्ये. तो वरती इथे स्टेअरकेसने आलं तर इथे एक बेडरूम आहे आणि इथे एक बेडरूम आहे. इथे सेम बेडरूम आहेत, त्यात ते दाखवायची गरज नाही अशी. आणि बाहेरचा व्ह्यू आता दाखवतो. आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा, चला बाहेर. इथे बाहेरचा व्ह्यू. कविता पूलमध्ये उतरते वाटतं. थंड पाणी आहे खूप. कशामध्ये विपुल ते. आणि इथून समोरचा व्ह्यू बघा. आणि हे आम्हाला समोरचा एरिया दिला आहे, जो बऱ्यापैकी मोठा आहे. इथे डिनर बार्बिक्यू आम्ही पण आणलं आणि खाली पण आहे. तरी पण आम्ही आणून ठेवलं आहे. आमचं सेक्युरिटी, आम्हाला माहीत नव्हतं त्या लोकांनी पण बार्बिक्यू दिले होते. आणि इथे जेवणासाठी या लोकांनी ते डिनरसाठी, इव्हिनिंगला पार्टीसाठी. आणि हे बघा पूर्ण समोरचा व्ह्यू बघा, ऑसम व्ह्यू आहे. आता मगाशी फॉगी होतं, काय दिसत नव्हतं, पण आता पूर्ण क्लिअर दिसतंय सगळं असं. आता समोर बाहेर एक गार्डन पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. तर हे गार्डन आहे, हे बाहेर थोडं खाली जाऊन दाखवते. मस्त बंगलो आहे. हे बघा, हे गार्डन आहे. हा आमचा रूम आहे ना. आणि हे बघा, हे गार्डन आहे इथे पूर्ण. आणि इथे मस्त झाडं लावले आणि आमच्या गाड्या उभ्या आहेत 3. तर बऱ्यापैकी स्पेस आहे मस्त. कविता कसं आहे गार्डन आणि
ऑसम आहे ना. चिखल ते असणार तिकडे गेलं तर हे बघ पाय खराब होणार. शी बरं मी उतरलो नाही. तर हे असा हा बंगलो आहे स्काय विला. खूप चांगला आहे लोणावळ्याला. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. तर काहीतरी 13-14 जणांची आहे. 17,000 ना. 13 जणांचे काहीतरी 17,000 आहेत. मग वर्थ आहे. एवढं चांगली फॅसिलिटी आहे. इव्हिनिंगला तुम्हाला असं स्पॉटला भेटतं. आता 1100-1200 रुपये येतात ना पर पर्सन. तर चांगलं आहे 1100-1200 रुपये एवढं चांगलं फिरायला. म्हणजे असं बंगलो लोणावळा साईडला आणि अशा लोकेशनला. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी बघायला का डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकेनच याची बंगलोची. आणि इव्हिनिंगला काय काय करतो धमाल ती पण तुम्हाला दिसेलच पुढे काय काय करणार आहे आम्ही. आता सगळे टेबल टेनिस आणि आत्ताशी फ्रेश झालो आम्ही सगळे. तर आता तर अजून आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे. आता जेवढं होऊ शकेल तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. बाकी विला तर तुम्हाला एवढा होता सगळा दाखवला. तर इव्हिनिंग काय काय करणार आहे ते तुम्हाला दाखव इव्हिनिंगमध्ये. ओके. तर थोड्या वेळाने भेटू इव्हिनिंगला. आता सगळे आपापल्या फ्रेश होत आहेत आणि काय काय लोक गेम खेळतात. तर आपण पण जरा गेम खेळू जरा. आता आम्ही टेबल टेनिस खेळलो. मजा येते टेबल टेनिस खेळ. ओव्हर टू कविता. बाथटब हवा चालू करा. ते चिवड्यात लोळते ते काढा. तुझे कितना चाहे हम तेरे संग ऐसा प्रो में कोणतरी येतंय नाही वरी आले उसको बघा तर चला मग आता आपण आपल्या ब्लॉगचा एंड करूया. खूप मजा आली इथे. धमाल केली आम्ही फुल रात्र नाईट आऊट. आणि आता निघायचा टाईम झाला आहे. 12 वाजलेत. चेकआउटचा टाईम झाला आहे. मस्त मजा केली आहे. गार्डन बघा तुम्ही. खूप भारी गार्डन आहे. सो या तुम्ही इथे लोणावळा प्लॅनिंग करत असाल तर आधी बुकिंग करूनच या आधीच. बिकॉज तिथे थांबवतात. तुम्हाला दाखवलं आहे तसं. सो
भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला आवडला असेल आमचा ब्लॉग तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय, टेक केअर.